नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 11 स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी क्लास 8 स्टेट बोर्ड महाराष्ट्र. आपला हा सेकंड सेमचा चॅप्टर आहे. याच्या आधी डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल झालेला आहे, तो सेकंड सेमचा आहे. म्हणजे आता आपण सेकंड सेम सुरू केलं विद्यार्थी मित्रांनो. बघा आता स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे हा 8वीला याच्या फक्त काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहे. फक्त ॲव्हरेज म्हणजेच अरिथमॅटिक मीन म्हणजेच मीन ह्या एकाच पॉईंट्सबद्दल माहिती दिलेली. पण आपण स्टॅटिस्टिक्स 8वीला पण आहे, 9वीला पण आहे, 10वीला पण आहे. तर आपण हा जो पहिला जो आपण याच्यामध्ये सांगणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की स्टॅटिस्टिक्स कुठे कुठे उपयोगी पडतं, स्टॅटिस्टिक्स काय आहे, त्याची नेमकी डेफिनेशन काय आहे, आपण ते बघूया. आणि स्टॅटिस्टिक्स जर प्रॉब्लेम सोडवायचे असेल तर नेमकं तुम्हाला काय लागतं. ओके, एखादं वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर तुम्हाला वर्ग समीकरण लागतं की ज्याचा घात 2 आहे असं एखादं समीकरण पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यासाठी तो त्याला कलेक्शन ऑफ डाटा. तसं स्टॅटमध्ये काय आहे, स्टॅटमध्ये न्यूमेरिकल डाटा आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या समूहाबद्दल माहिती सांगायची आहे, तर त्या समूहाबद्दल जर माहिती सांगायची असेल तर त्याचे न्यूमेरिकल डाटा तुमच्याकडे पहिले कलेक्ट पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजा उदाहरणार्थ आपल्या देशाची लोकसंख्या आपल्याला काढायची, ह्या वर्षी आपल्याला जनगणना करायची आहे, लोकसंख्या पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री. मग त्याच्यामध्ये आपल्याला मेल्स किती आहे, फिमेल्स किती आहेत, तरुण वर्ग किती आहेत, 1 ते 14 वयोगटातील मुलं किती आहेत. जर आपल्याला असं विश्लेषण करायचं असेल, त्याचं ॲनालाइज करायचं असेल आणि निष्कर्ष शेवटी कन्क्ल्युजन जर करायचं असेल तर आपल्याला न्यूमेरिकल डाटा कलेक्ट करावा लागतो, बरोबर आहे. मग त्याच्या स्टेप तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो. पहिले सगळे शिक्षक लोक गावात जातात, गावातली लोकसंख्या मोजतात. मग ह्या गावची लोकसंख्या एवढी आहे, मग ही लोकसंख्या तालुक्याला जाते, मग त्या तालुक्यात तेवढे ठराविक गावं असतात. मग त्या तालुक्याची लोकसंख्या जिल्ह्याला जाते, जिल्ह्याची लोकसंख्या ही राज्याला जाते आणि राज्याची लोकसंख्या ही केंद्राला जाते. आणि मग शेवटी निष्कर्ष निघतो की आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे आणि त्याला स्टॅटचा उपयोग होतो. म्हणजे फिजिक्समध्ये पण स्टॅट आहे, खगोलशास्त्रामध्ये पण स्टॅट आहे, जॉग्रफीमध्ये पण स्टॅट आहे, सगळीकडे स्टॅट आहे. स्टॅट इज द स्पेशल ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. स्टॅटिस्टिक्स ही एक मॅथमॅटिक्सची स्पेशल ब्रँच आहे. तुम्ही 11वी-12वी नंतर BSc स्टॅटमध्ये स्पेशल करू शकतात. पुण्याला हा कोर्स आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याची नोकरी ही तुम्हाला जिथं असते हवामान तिथे तुम्हाला त्याची जॉब मिळू शकतो. ओके, चला बघा आपण आता याच्यावर चर्चाच करणारे म्हटल्यानंतर आपल्याला सांगणं गरजेचं आहे. बघूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय लागतं. पहिलं उदाहरण बघा, लेट्स रिकॉल द नंबर ऑफ पेजेस ऑफ अ बुक निनाद रीड फॉर 5 consecutive days where 60, 50, 54, 46, 50. फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. म्हणजे निनादने एक पुस्तक वाचायला घेतलं आणि तो कॉन्झिक्युटिव्ह डेज म्हणजे सलग तो वाचतोय. कसं वाचतोय, पहिल्या दिवशी त्याने 60 पेजेस वाचले, दुसऱ्या दिवशी 50 पेजेस वाचले, मग 54 वाचले, मग 46 वाचले आणि 5व्या दिवशी 50 पेजेस वाचले. तर त्याने प्रत्येक दिवशी सरासरी पेजेस किती वाचले. प्रत्येक दिवशी जर विचारलं तुम्ही, पहिल्या दिवशी 60 वाचले, दुसऱ्या दिवशी 50, तसं नाही, सरासरी ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला. अरिथमॅटिक मीन काढायचं आहे, मीन काढायचं. बघूया, बघा याचा ॲव्हरेज जर काढायचं असेल, आता हे ॲव्हरेज म्हणतो मी, ॲव्हरेज यालाच आपण काय म्हणतो, अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन, ओके. आणि यालाच आपण मीन पण म्हणतो विद्यार्थी मित्र, मीन. ओके, मराठीमध्ये याला मध्य म्हणतात. आता याचं सूत्र काय, मी हे पूर्ण लिहिलं. याचं सूत्र काय बघा आपल्याला निनादच्या बाबतीत की काय, सम ऑफ ऑल स्कोर्स, जे सम ऑफ ऑल स्कोर्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. ओके, आता बघा सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजे पहिल्या दिवशी किती पेजेस वाचले, 60, मग दुसऱ्या दिवशी 50, मग तिसऱ्या दिवशी 54, मग 46 आणि मग 50. आता एक टोटल किती झाले, टोटल नंबर ऑफ स्कोर्स, टोटल नंबर 1 2 3 4 5, टोटल नंबर 5. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपण यांची बेरीज करूया. यांची बेरीज काय होते बघा, 0 6 6 4 10, 10 0 10, 10 0 10, शिला 0, हातचाला 1, 5 1 6, 6 4 10, 10 5 15, 15 5 20 आणि 6 26, 260 भागिले 5. याचा भागाकार 5 5 25, 26 मधून 25 गेले 1 आणि 5 2 10, 52 येतो.
ओके विद्यार्थी मित्रांनो, मग इथं दिलेलं आहे बघा, द नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे इन द अबव्ह एक्झाम्पल इज न्यूमेरिकल डाटा. द कन्क्ल्युजन दॅट निनाद रीड अबाउट 52 पेजेस, तुमच्या इथं 50 दिलेले, चुकून झालेले ते 50, 52 येतं त्याचं एव्हरी डे, तिथं 52 करून घ्या. 52 पेजेस एव्हरी डे इज ड्रॉन फ्रॉम द न्यूमेरिकल डाटा. म्हणजे बघा, न्यूमेरिकल डाटावरून त्याचं पहिले आपण काय केलं, त्याचं विश्लेषण केलं, ॲनालाइज केलं, मग नंतर त्याचं कन्क्ल्युजन, त्याचं निष्कर्ष, तिथं कन्क्ल्युजन शब्द वापरला, द कन्क्ल्युजन दॅट निनाद रीड अबाउट, म्हणजे निष्कर्ष काय आला की 52 पेजेस त्याने प्रत्येक दिवशी वाचले. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्टॅटबद्दल थोडंसं एक 4-5 ओळी लिहूया आणि याला आपण संपवूया. ओके, बघा, हे तुम्ही लिहून घ्या. नंतर बघा आपल्याला आता काय लिहायचं आहे, काय महत्त्वाचं लिहायचं आपण तेवढं लिहून घेऊया. बघा, स्टॅटिस्टिक्स काय आहे, बघा काय, टू कलेक्ट न्यूमेरिकल डाटा अबाउट द प्रॉब्लेम. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल की आपल्याला आता टेम्परेचर मोजायचं आहे 8 दिवसाचं एखाद्या सिटीचं, तर तो झाला तुमचा प्रॉब्लेम. आणि मग तुम्हाला त्या 8 दिवसाचं कलेक्ट न्यूमेरिकल डाटा जमा करायचा आहे. म्हणजे सोमवारी किती टेम्परेचर होतं, मंगळवारी किती टेम्परेचर होतं, बुधवारी किती होतं, आणि मग ह्या टेम्परेचरची बेरीज करून भागिले तुम्ही केलं तर सरासरी टेम्परेचर त्या सिटीचं असं होतं. आपण हे झालं पहिलं. दुसरं बघूया आपण, स्टॅटिस्टिक्स is a science which concerns concerns itself with the collection, presentation, त्यानंतर आपण काय म्हणू, द कलेक्शन, प्रेझेंटेशन ऑफ डाटा इन द फॉर्म ऑफ, कशाच्याद्वारे दाखवू शकतो हा कलेक्शन, टेबल्स, त्यानंतर चार्ट्स, कॉमा, त्यानंतर ग्राफ्स, त्यानंतर ड्रॉइंग, सर्कल, आपण सर्कल काढू. आता बस एवढं लक्षात ठेवा, टेबल्स, चार्ट्स, ग्राफ्स. म्हणजे स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स विच कन्सर्न्स इटसेल्फ विथ द कलेक्शन, प्रेझेंटेशन ऑफ डाटा इन द फॉर्म, टेबल्स, चार्ट, ग्राफ्स. याच्यातून आपण दाखवू शकतो की बा भारताची लोकसंख्या किती आहे. नुसतं तुम्ही एका ग्राफवर ते सगळं दाखवू शकतात. ओके, आपण हे जेव्हा उदाहरण घेऊ ना तेव्हा हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. मग आता कुठे कुठे वापरतात, समजा एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल, पॉप्युलेशन ऑफ कंट्री, त्यानंतर टेम्परेचर ऑफ सिटीज, त्यानंतर प्रॉफिट ऑफ कंपनी. ओके, असे बरेच उदाहरणं सांगता येईल की जिथं आपल्याला या स्टॅटचा उपयोग करता येतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून आपल्याला काय सांगता येईल बघा, की समजा एखादं आपल्याला हे करायचं आहे, प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवायचा आहे, तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, आपण ते फक्त 3 स्टेपमध्ये बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 स्टेपमध्ये, एक, टू प्रेझेंट द कलेक्टिंग डाटा सिस्टेमॅटिकली. पहिले तुम्हाला जो डाटा आहे तो सिस्टेमॅटिकली कलेक्ट करावा लागेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, खूप मस्त आहे हा धडा, एकदम छान आहे. दुसरा पॉईंट आपण काय घेऊ, टू ॲनालाइज द डाटा. ओके, आणि तिसरं आपल्याला काय करावं लागेल की ड्रॉ कन्क्ल्युजन फ्रॉम इट. ओके विद्यार्थी मित्रांनो,
टू प्रेझेंट द कलेक्टिंग डाटा सिस्टमॅटिकली, टू ॲनालाइज, त्याचं विश्लेषण व्यवस्थित करावं लागेल आणि कन्क्ल्युजन, शेवटी त्याचा आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे वेळ आहे भरपूर आणि एक मला असं वाटलं की बस स्टॅटबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला पाहिजे. आता स्टॅट फिक्स झालं तुमच्या डोक्यामध्ये की स्टॅट कुठे कुठे वापरतात, लक्षात आलं का? हे जेवढं तुमच्या डोक्यामध्ये असेल तेवढं ठेवा. आपण 11.1ला पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा प्रॉब्लेम सोडू तेव्हा ह्या माहितीबद्दल निश्चित चर्चा करूया. व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो? अभ्यास करत असाल, प्रामाणिकपणे जर आवडला असेल तर त्याला निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.